नमस्कार मैत्रिणींनो, मी पूजा. शिलाई वर्ल्ड ह्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त 15 मिनिटात प्रोफेशनल पद्धतीने प्रिन्सेस कट ब्लाऊज कसा शिवायचा हे पाहणार आहोत. या व्हिडिओमध्ये ब्लाऊजची कटिंग मी थोडक्यात आणि फास्ट पद्धतीने दाखवली आहे. तुम्हाला प्रिन्सेस कट ब्लाऊजची संपूर्ण कटिंग अगदी सविस्तर आणि स्टेप बाय स्टेप शिकायची असेल तर त्याचा पूर्ण व्हिडिओ आपल्या शिलाई वर्ल्ड मराठी चॅनलवर आधीच अपलोड केलेला आहे. तो व्हिडिओ नक्की पहा. आणि आता या व्हिडिओमध्ये आपण कटिंग नंतरचा प्रोफेशनल पद्धतीने ब्लाऊज शिवण्याचा आणि फिनिशिंग देण्याचा संपूर्ण प्रोसेस पाहणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. तर मैत्रिणींनो, आपण आता अस्तर आणि मेन फॅब्रिक दोन्हीही जोडून घेणार आहोत. तर आता हे पार्ट आपण वेगवेगळे ठेवून योग्य पार्ट कोणत्या ठिकाणी ठेवायचा हे व्यवस्थित लावून घेणार आहोत. आता हे आपले साईडचे पार्ट्स आहेत. तर हे दोन्हीही मी एकावर एक ठेवून त्याला व्यवस्थित पिनअप करून अस्तर आणि मेन फॅब्रिक जोडून घेणार आहे. तुम्ही इथे शिलाई मारू शकता आणि फॅब्रिक ग्लूनेही अस्तर आणि मेन फॅब्रिक चिटकवू शकता. तर मी इथे शिलाई मारून घेणार आहे. जो एक्स्ट्रा कपडा असतो तो कट करून घ्यायचा आहे. मी इथे दोन्हीही पार्ट्स आपले तयार करून घेतले आहेत. आता आपला गळ्याचा जो भाग असतो तो आपण इथे जॉईंट करून घेणार आहोत. त्याचप्रमाणे अस्तर आणि मेन फॅब्रिक व्यवस्थित ठेवून जॉईंट करणार आहोत. आता मी इथे पुढचा गळ्याचा जो राऊंड असतो त्याच्यावर पहिल्यांदा शिलाई मारून घेणार आहे. गोल गळ्याला शिलाई मारून एक्स्ट्रा कपडा कट करून त्याच्यावर छोटे छोटे कट्स दिले आहेत. आता आपण हा गळा पलटी करून घ्यायचा आहे आणि त्याच्यावर दाब टीप देऊन घ्यायची आहे. खूप व्यवस्थित आणि फिनिशिंगमध्ये हा गोल गळा आपला तयार होतो. जर तुमच्याकडं अस्तरचे ब्लाऊज असेल आणि त्याला कपडा कमी असेल तर तुम्ही ह्या पद्धतीने गळ्याला गोट घेऊ शकता. तर अशा प्रकारे मी गोल गळ्याला शेप देऊन घेतला आहे. आता अस्तर आणि मेन फॅब्रिक दोन्हीही आपण जोडून घेणार आहोत. आता एक्स्ट्रा कपडा कट करून घेणार आहोत आणि अशाच प्रकारे मी दुसराही भाग तयार करून घेणार आहे. तर अशा प्रकारे आपले दोन्हीही भाग तयार झाले आहेत. आता आपण जो पहिल्यांदा कडेचे भाग जॉईन केले होते ते आपण असे बराबर ठेवून त्याच्यावर एक शिलाई मारून घेणार आहोत. कपडा आपल्याला कुठेही खेचायचा नाही. व्यवस्थित हळूवारपणे आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. जर कपडा जर खेचला गेला तर आपण जो टक्स दिलेला होता, टक्स पॉइंट,
तो वरी खाली होऊ शकतो. त्याच्यामुळे आपल्याला कपडा कुठेही न खेचता व्यवस्थित जोडून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारेच मी दोन्हीही भाग जोडून घेतले आहेत. तर आता आपण हुक पट्टी आणि आय पट्टी तयार करून घेणार आहोत. जिकडे गळ्याचा जो बंद भाग असतो त्या साईडला अर्ध्या इंचाची पट्टी अशी वरून फोल्ड करायची आहे. त्याने फिनिशिंग खूप छान येते. आणि नंतर ही पट्टी अशी पलटून घ्यायची आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही तशाच पद्धतीने शिलाई करून घ्या. तर इथे मी आय पट्टी बसवत आहे. दाबटीप देऊन घ्यायची, त्याने फिनिशिंगमध्ये आय पट्टी बसते. जर तुम्हाला काही अडचण वाटली तर कमेंट करून मला नक्की विचारू शकता. तर अशा प्रकारे आपले व्यवस्थित दोन्हीही भाग तयार झाले आहेत. तर ते बरोबर आय पट्टी आणि हुक पट्टी बरोबर लागली आहे का ते बघायचं आहे. आता इथे मी खाली ओव्हरलॉकसाठी पट्टी लावून घेत आहे. जिकडून आपली बंद बाजू असते, म्हणजे आता इकडे आपले आय पट्टी बसवली आहे, तर त्या बाजूने आपल्याला अर्धा इंच कापड असं फोल्ड करून त्याच्यावर आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. आणि नंतर दाबटीप देऊन तो कापड वरती फोल्ड करून घ्यायचा आहे. अस्तरच्या साईडला दाबटीप देऊन घ्यायची आहे. मेन फॅब्रिकवर दाबटीप द्यायची नाही, फिनिशिंग व्यवस्थित दिसत नाही. त्याच्यामुळे अस्तरच्या भागाकडे आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे. तर दोन्हीही भाग बरोबर जॉईंट झाले आहे का ते बघायचं आहे. आता इथे आपण आय पट्टीला आपण हुक पट्टीचे घर बनवणार आहोत. तर अशा प्रकारे ते घर बनवून घ्यायचे आहेत. तर बघा किती फिनिशिंग मध्ये आपला प्रिन्सेस कट ब्लाउज शिवून झाला आहे. तर अशा प्रकारे आपण अगदी 15 मिनिटात प्रोफेशनल फिनिशिंगसह प्रिन्सेस कट ब्लाउज तयार केला. या व्हिडिओमधील कटिंग आणि शिवण्याची पद्धत तुम्हाला उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मैत्रिणींना किंवा शिलाई शिकणाऱ्या व्यक्तींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. अशा सोप्या आणि प्रोफेशनल शिलाईच्या नवीन व्हिडिओसाठी आपल्या शिलाई वर्ल्ड मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन आणि सुंदर शिलाईच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.